सांगेन की माननीय उच्च न्यायालयाचं ते कारण पुढे करतात आणि कोणत्याही नगरसेवकाला बोलू नका असं त्या दिल्यानंतर ते सांगतात. मी त्यांना हे सांगितलं की त्याच्यामध्ये असं कुठेही म्हणलेलं नाही आहे की चर्चा करू नये. तर वाडावाडातल्या जनतेतल्या लोकांना पाणी मिळत नाही. आता आमच्या प्रभागात विषयी मी सांगत होतो की गेले 10-12 दिवस झाले पाणी येत नाही. माननीय कॅबिनेट मंत्री पूर्वचे आमचे मंत्री महोदय साहेब अतुल सावे साहेब यांच्या वाटा सुरळीत पाणी पुरवठा चालू आहे. आमचं एवढं सांगायचं होतं की बाबा तुमचे आता महापौरांच्या स्वतःच्या वार्डामध्ये नागेश्वर वाडीमध्ये 24 तास पाणी आजही जाऊन चेक करा तुम्ही. आणि मला तेच सांगायचं होतं की आमच्या वार्डामध्ये निसर्ग कॉलनी असेल, भीमनगर असेल, बेगमपुरा असेल, पाटसिंगपुरा असेल, कुठेही जाऊन चेक करा. लोकांना पाणी नाही, परेशान. नवीन टाक्या तयार झाल्या. नवीन टाकीच्या संदर्भात बोलायला गेलं, नवीन टाकीच्या संदर्भात बोलू नका, कोर्टात कंडेम. माझं त्यांना म्हणणं आहे की त्यांच्यासाठी कोर्टात कंडेम झालं तरी झालं, तुम्ही आमच्यावर कारवाई करायला सांगा. परंतु लोकांना सुरळीत पाणी मिळालं पाहिजे. आणि हेच आम्ही त्याला सांगत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की या विषयावर तुम्ही बोलू नका, मान्य आयुक्ताला तुम्ही गपचिप जाऊन भेटा. का भेटायचं, लोकांना आम्हाला निवडून दिले या ठिकाणी. आयुक्ताला गपचिप का बरं, सभागृह कशासाठी? सर्वोच्च सभागृह आहे महानगरपालिकेचं. या ठिकाणी तिथं आमची बाजू मांडणं, जनतेची बाजू मांडणं. जनतेला पाणी मिळत नाही आणि त्या पाण्यासाठी आमच्यावर अनेक किती केस झाले तरी झालं, पण लोकांना पाणी मिळावं ही आमची भूमिका पहिलेही होती, आजही आहे. आमच्या प्रभागातच नाही, शहरातल्या प्रत्येक माणसाला आपल्याकडे एवढं मोठं जायकवाडीचं धरण आहे. त्या जायकवाडीच्या धरणातून पाणी आणण्यासाठी प्रत्येक वेळेस यांनी तारीख दिल्या, एकही तारखेला आजपर्यंत कंप्लीट झाली नाही. मागच्या महिन्यात कंप्लीट होईल असं ते सांगतात, परंतु आजपर्यंत पाणी कुठंच नाही. 12 दिवस लोक परेशानी. पाणी घाण आलं तरी बोलू नका. टाक्या आता आमच्या वार्डाचं सांगतो, माझ्या प्रभागाचं भीमनगरमध्ये टाकी तयार आहे, हनुमान टेकडी पारसिंगपुऱ्यामध्ये टाकी तयार आहे. तिच्यात पाणीच नाही, टाक्या तयार आहे पण तिच्यात पाणीच नाही. एनडीपीच्या लोकांना बोलू नका, वरतून आम्हाला गायडन्स आहे. मुळामध्ये हा प्रश्न असा आहे, ही एजन्सी कोणाची आहे? एका हैदराबादवाल्याने एजन्सी घेतली की ती त्यांनी त्या एजन्सी त्यांनी अंश नावाच्या कंपनीला दिलेली आहे. ती का नागपूरवाल्याची. नागपूरवाला कोणाचा? मुख्यमंत्री महोदयांचा जवळचा माणूस. आणि त्या विषयामध्ये बोलू नका म्हणून हे कायम असं लोकांवर नगरसेवकावर दबाव आणत असतात.